मित्रांनो, एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतो आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो, पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्यनेमाने स्नान करतात, परंतु तरी सुद्धा ते दुःखी असतात. त्यांच्या ह्या दुःखाचे कारण काय आहे? हे पक्षीराज, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे. तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक श्रवण करा. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर प्राप्त होतील. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथा सांगू लागतात. ज्या कथेचं सर्व मनुष्यांनी श्रवण करायला हवं. या कथेला मध्येच सोडून जाऊ नका, कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगर होता, जिथे एक खूपच श्रीमंत शेठ राहत होता. ज्या शेठला 3 मुली होत्या. शेठने कधीच त्याच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्याच्या 3ही मुलींना त्या शेठने सर्व काही दिलं. परंतु त्या शेठने फक्त एक चूक केली. त्या शेठने त्याच्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही, जे प्रत्येक मुली जवळ असायला हवं. त्यानंतर जेव्हा शेठच्या 3ही मुली तरुण झाल्या, तेव्हा शेठने त्याच्या 3ही मुलींचं लग्न एका चांगल्या कुळामध्ये केलं. 3ही मुलींचे नवरे खूप मोठे मोठे व्यापारी होते. तिघींच्याही सासरच्यांनी तिघींना खूप चांगला मानसन्मान दिला आणि तिघींसोबत सासरची माणसं खूपच प्रेमाने वागत असत. तिघी मुली त्यांच्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या. तिघी सकाळी उशिरा उठत असत, उशिरा आंघोळ करत असत. त्या 3ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या. तिघींच्याही नव्यांना व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागला होता व हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला. त्या 3ही बहिणीच्या घरामध्ये पैशांची इतकी तंगी निर्माण झाली. त्यांची संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या तिघी मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या. परंतु त्या 3ही बहिणींना झोपडीमध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हते आणि म्हणूनच त्या तिघी मुली त्यांचं सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या. घरी आल्यानंतर सुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही, ज्या कारणाने त्या मुलींच्या वडिलांना सुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावा लागला व त्यांची सुद्धा आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यानंतर त्यांच्या द्वारावर भगवान श्रीहरी विष्णू एका साधूचा रूप धारण करून आले. शेठने त्या साधूचा खूपच प्रेमपूर्वक स्वागत केला. शेठने त्याच्या 3ही मुलींना बोलावलं व साधूला त्या 3ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितली. त्यांनी त्या शेठला आणि त्यांच्या 3ही मुलींना खूप अनमोल असे ज्ञान दिले. शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त ही वेळ दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ समजली जाते, कारण या वेळेला वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. ही वेळ देवतांची वेळ असते, त्यामुळे या वेळेमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे. या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे. दिवसभर मनुष्याचा मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजगीने परिपूर्ण राहतो. ब्रह्मस्नान केल्याने मनुष्य रोग तथा आजारपणापासून दूर राहतो. ह्या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अनुचित समजले जाते. या वेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असतात आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते. त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होतो. असा मनुष्य ज्या पण ठिकाणावर जातो, तो त्याच्या सोबत दुर्भाग्य घेऊन जात असतो. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान किंवा मानव स्नान करावे. तसे त्या 3ही बहिणी मुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या.
त्यांच्या सभोवताली असणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन गेली व हळूहळू त्यांच्या नव्याचा व्यापार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाले व त्यानंतर तिन्ही बहिणी खूपच आनंदाने जीवन व्यतीत करू लागल्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.